नमस्कार, श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पांसाठी स्पेशल असे रसमलाई मोदक, अगदी 15 मिनिटात होणारे रसमलाई मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी हे 200 ग्रॅम पनीर मी घेतलं आहे। रूम टेम्परेचरचं असावं आणि घट्ट असावं। तुम्ही घरी बनवलेलं पनीर वापरलं तरी चालू शकते, पण घट्ट पनीर असावं। आता हे पनीरचे तुकडे करून घेऊयात आपण आणि मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे। हे तुम्ही किसून घेतलं तरी चालू शकते किंवा हाताने बारीक केले कुस्करले तरी चालू शकते। फक्त त्यामध्ये गुठी राहता कामा नये। हाताने ते व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे। हे बघू शकता एकसारखी स्मूथ अशी ह्याची पेस्ट तयार झाली आहे। आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे। आता एका पॅन मध्ये आपण अर्धा चमचा तूप घालायचं आहे। तुम्ही ॲल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढई वापरणार असाल तर तूप थोडंसं जास्त वापरा, त्यामुळे मिश्रण चिकटत नाही। आता यामध्ये हे जे बारीक केलेलं पनीर आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे। मंद आचेवरती आपण हे पनीर परतून घ्यायचं आहे। गॅस जर मोठा ठेवला तर करपू शकते, त्यामुळे अगदी बारीक गॅस ठेवायचा आहे। आता यामध्ये आपण पिठी साखर घालायची आहे। 3 चमचे पिठी साखर यासाठी मी वापरली आहे। तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि त्यामध्येच पाव वाटी मिल्क पावडर घातली आहे। मिल्क पावडर जर नाही मिळाली तुम्हाला तर त्याऐवजी डेअरी व्हाइटनर वापरलं तरी चालेल, आणि दोन्हीही नाही मिळालं तर त्याऐवजी डेसिकेटेड कोकोनटचा यामध्ये तुम्ही वापर करू शकता। जसं उष्णता लागेल तसं हे मिश्रण पातळ होते। त्याचा घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण केशरचं दूध घालायचं आहे। 7 ते 8 केशरच्या पाकळ्या मी दुधामध्ये भिजवल्या होत्या। तुमच्याकडे जर केशर नसेल तर त्याऐवजी तुम्ही फूड कलर, येलो कलरचा फूड कलर वापरला तरी चालू शकते। तोही नसेल वापरायचा तरी चालू शकते। आणखी छान चव येण्यासाठी यामध्ये आपण रसमलाई इसेन्स 2 ते 3 थेंब घालायचा आहे आणि थोडीशी वेलची पूड घालायची आहे। रसमलाई इसेन्स ऑप्शनल आहे, नसेल घालायचा तरी नाही घातला तरी हरकत नाही। आता हा मिश्रण जे आहे ते आपण अगदी मंद आचेवरती परतून घेऊयात। हे बघू शकता तुम्ही, हे घट्टसर गोळा बनायला सुरुवात झाली आहे। हे जर मोठा गॅस ठेवून केलं तर त्याचा कलर बदलतो आणि मोदक थोडेसे डाऊन दिसतात, त्यामुळे आपण हे मंद आचेवरती परतायचं आहे। अगदी 10 मिनिटात हे मिश्रणाचा गोळा तयार होतो। आता मिश्रणाचा गोळा झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये थंड होण्याकरता हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। हे असं पसरून ठेवूयात, म्हणजे हे मिश्रण लवकर थंड होतं। हे फ्रीजमध्ये ठेवून थंड नाही करायचं, रूम टेम्परेचरलाच याला आपल्याला थंड करायचं आहे। अगदी 10 मिनिटात हे मिश्रण थंड होतं। मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घालायचे आहेत। ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे वापरा यामध्ये। रसमलाईमध्ये गुलाबाच्या पाकळ्या असतात, त्यामुळे आपण यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आहेत। आता ही जी मोदकाची पट्टी मिळाली आहे, साचा जो मला मिळाला आहे ते अशी पट्टी आहे। तुमच्याकडे जर एक असेल तरी चालू शकते। याला सुरुवातीला तूप लावून घेतलं होतं या पट्टीला। आता त्यामध्ये आपण हे जे सारण आहे, मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। हे असं दाबून भरून घ्या, म्हणजे मध्ये पोकळ राहत नाही किंवा मोदक तुटत नाही। हे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण सगळे मोदक भरून घ्यायचे आहेत। अगदी झटपट होणारे असे हे मोदक आहेत, चवीला देखील अगदी छान लागतात। तुम्हाला आणखीन डेकोरेटिव्ह करायचे असतील तर साच्यामध्ये तुम्ही पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून नंतर हे सारण घालू शकता। हे अशा पद्धतीने हे आपण मिश्रण साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते टाईट होतील मोदक। आता ही पट्टी आपण अलगद अगदी उघडायची आहे। बघा, हळुवारपणे अगदी उघडायची आहे आणि मोदक जे आहेत ते अगदी 2 बोटांनीच काढून घ्यायचे आहेत। हे बघू शकता, अगदी परफेक्ट असे हे मोदक तयार झाले आहेत। हे बघा, 200 ग्रॅम पनीरमध्ये या आकाराचे माझे 25 ते 30 मोदक तयार झाले आहेत। तुमच्याकडे जर थोडासा मोठा साचा असेल तर कमी होतील, 20 मोदक तयार होतील। हा साचा असेल तर 25-30 मोदक तयार होतात। आता राहिलेल्या मिश्रणाचे आपण सगळे मोदक बनवून घेऊयात। हे बघू शकता तुम्ही, अगदी 15 मिनिटातच रसमलाई मोदक आपले तयार झाले आहेत।
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा.